वेलकम स्टुडंट. आज आपण क्लास 9चा जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर सुरू करतोय, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर 8वीपर्यंत जर बघितलं तर गणिताचं एकच पुस्तक होतं. आता 9वीपासून काय झालं तर गणिताची 2 पुस्तकं आहेत, मॅथ्स पार्ट फर्स्ट आणि मॅथ्स पार्ट सेकंड. आणि मॅथ्स पार्ट सेकंडमध्ये आपल्याला जॉमेट्री बघायचं आहे. तर जो पहिला चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, हा तुम्हाला कशासाठी युजफुल असेल तर 8वीपर्यंत ज्या प्रॉपर्टीज होत्या त्याच्या प्रूफ तुम्ही कधी बघितल्या नव्हत्या, आणि इथून पुढे तुम्हाला काही प्रूफ बघायचे आहेत, थेरम्स बघायचे आहेत. मग ते थेरम्स कसे लिहिले जातात, त्याच्यामध्ये नोटेशन्स कशी यूज होतात, तर ह्याच्यासाठी हा चॅप्टर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच गोष्टी ह्यामध्ये सांगितल्यात, स्टेटमेंट काय असतं, थेरम काय असतो, त्याच्या प्रूफ कशा लिहिल्या जातात. तर त्या दृष्टीनं हा चॅप्टर महत्त्वाचा आहे. हा चॅप्टर जर तुम्हाला चांगला समजला तर तुम्ही थेरम भविष्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता आणि लिहिताना तुमच्या चुका होणार नाहीत. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहे, तर पहिला पॉईंट बघणार आहे पॉईंट, लाईन अँड प्लेन. दुसरा जो पॉईंट आहे त्यामध्ये कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. तिसरा पॉईंट आहे तो बिटवीननेस. चौथा कंडिशनल स्टेटमेंट्स. आणि शेवट आपण बघणार आहे प्रूफ. तर आपण चालू करूया या चॅप्टरला. तर पहिला पॉईंट आहे त्यामध्ये पॉईंट, लाईन अँड प्लेन. जसं मित्रांनो आपण नंबर डिफाईन करू शकत नाही की नंबरचा कन्सेप्ट कसा आला, सेम त्याच पद्धतीनं आपण हे पण डिफाईन करू शकत नाही की पॉईंटची डेफिनेशन काय आहे. लाईन आपण डिफाईन करू शकतो, इट इज सेट ऑफ पॉईंट्स, पण तरी पण आपण त्याला क्लिअरली डिफाईन नाही करू शकत. प्लेनला आपण सांगू शकतो की एखादा सपाट पृष्ठभाग म्हणजे प्लेन असेल, एखादा प्लेन सरफेस की ज्याला आपण प्लेन म्हणू शकतो. पण जॉमेट्रिकल डेफिनेशन आपण त्याची डिफाईन करू शकत नाही. तर हा जो भाग आहे पॉईंट, लाईन अँड प्लेन, त्याच्या डेफिनेशन आपण नाही डिफाईन करू शकत. तर त्याच्याबद्दलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मात्र आपण स्टडी करू शकतो. इथं लाईन हा शब्द स्ट्रेट लाईनच्या बाबतीत यूज केला आहे. तर स्ट्रेट लाईन, लाईन आणि पॉईंट, लाईन आणि प्लेन हे असे कन्सेप्ट आहेत जसं की आपण डिफाईन करू शकत नाही. तर त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो बघूया. तर त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स. तर पहिल्यांदा आपण बघणार आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स. तर मी एक नंबर लाईन ड्रॉ केली आहे, जर तुम्ही बघू शकत असाल तर नंबर लाईन एक ड्रॉ केली की ज्याच्यावर वेगवेगळे पॉईंट्स दिसत आहेत, जसं की पॉईंट ए, बी, सी, पी, क्यू, आर आणि ओ हे पॉईंट दिसत आहेत. तर तो जो पॉईंट जो नंबर डिनोट करतोय त्या नंबरला आपण काय म्हणणार आहे, तर त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट्स. फॉर एक्झाम्पल, द पॉईंट ए ऑन द नंबर लाईन डिनोट्स द नंबर 2. म्हणजेच आपण काय म्हणू शकतोय, इथं लिहू शकतोय, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज 2. ए पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असणार आहे, 2 असणार आहे. सिमिलरली आपण बाकी पॉईंटचे पण लिहू शकतो. पॉईंट बीच्या बाबतीत बघितलं तर पॉईंट बी हा कोणता नंबर डिनोट करतोय, तर 6. तर आपण काय लिहू शकतो, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज 6. पॉईंट सीच्या बाबतीत जर बघितलं तर पॉईंट सी असोसिएट कोणाबरोबर करतोय, -3 सोबत. तर आपण पॉईंट सीचे कोऑर्डिनेट काय लिहिणार आहे, तर -3. पीच्या बाबतीत झालं तर पी हा काय कोणता नंबर डिनोट करतोय, तर 4. तर आपण काय लिहू शकतो, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज 4. क्यूच्या बाबतीत त्याचा कोऑर्डिनेट किती आहे, -5. आरचा कोऑर्डिनेट काय, -2. आणि ओचा कोऑर्डिनेट काय, 0. कोऑर्डिनेट म्हणजेच नंबर लाईनवर एखादा पॉईंट जो नंबर डिनोट करतो तो नंबर हा त्या पॉईंटचा काय असतो, कोऑर्डिनेट असतो. एकदम सोपं आहे कोऑर्डिनेट ओळखणं. ह्याच्या अगोदर पण तुम्ही नंबर लाईन शिकलाय, त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्यायला एकदम सोपी आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून काय बघायचं, तर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स. आपल्याला काय बघायचं आहे, द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. आता नंबर लाईनवरचे 2 पॉईंट्स मी हायलाईट केले. एक आहे पी पॉईंट आहे आणि दुसरा क्यू पॉईंट आहे, की ज्या 2 पॉईंटमधलं मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण हे बघूया की ते डिस्टन्स कसं डिनोट केलं जातं. म्हणजेच मी असं लिहू शकतो,
डिस्टन्स बिटवीन पॉइंट P and Q denoted as, मी ते डिस्टन्स कसं दाखवणार आहे तर स्मॉल लेटरमध्ये डी लिहिणार आहे, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये कोणत्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स तर P अँड Q, P, Q ह्या पद्धतीनं दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट केलं जातं. डिस्टन्स दाखवण्याची पद्धत कशी आहे, डिस्टन्स ऑफ पॉईंट P, Q, तर P, Q या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स. आता डिस्टन्स शोधलं कसं जातं तर डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स इज द डिफरन्स बिटवीन देअर कोऑर्डिनेट्स. तर डिस्टन्स म्हणजे काय असतं तर त्या दोन पॉईंटच्या कोऑर्डिनेट्समधलं काय असतं डिफरन्स असतो. म्हणजेच जर आपण ह्या केसमध्ये बघितलं तर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P इज इक्वल टू, पॉईंट P चा कोऑर्डिनेट काय आहे तर 4 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q, Q पॉईंटचा कोऑर्डिनेट किती आहे तर -5. म्हणजेच आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करतो तर जो मोठा कोऑर्डिनेट, ह्यातला मोठा कोऑर्डिनेट कोण आहे तर 4 आहे, छोटा कोऑर्डिनेट कोण आहे -5. तर आपण डिस्टन्स बिटवीन PQ ह्या दोघांमधला डिफरन्स घेतो, म्हणजे मोठ्या कोऑर्डिनेटमधून छोटा कोऑर्डिनेट काय करायचा मायनस करायचा. जो मोठा कोऑर्डिनेट आहे तो 4 मायनस छोटा कोऑर्डिनेट किती आहे -5, हे 4 ॲज इट इज, ह्या मायनस साईनमुळे हे मायनस आहे काय प्लस होईल. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन PQ इज इक्वल टू किती असेल 9. डिस्टन्स फाइंड आउट करणं एकदम सोपं आहे. जो मोठा कोऑर्डिनेट आहे त्याच्यामधून छोटा कोऑर्डिनेट काय करा वजा करा, तो डिफरन्स घ्या, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल तर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स मिळेल. आता काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की डिस्टन्स कोणत्याही 2 पॉईंटमधलं हे कधीच निगेटिव्ह असत नाही. द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. डिस्टन्स हे काय असतं नेहमी तर नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. तर निगेटिव्ह व्हॅल्यू मिळत नाही आणि दुसरं म्हणजे तो रिअल नंबर असणार आहे. डिस्टन्स इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. तेव्हा चुकून कधीही डिस्टन्स तुम्ही निगेटिव्हमध्ये फाइंड आउट करू नका. तर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की कोऑर्डिनेट्स दिली जातील आणि त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करा. एकदम सोपं आहे, मोठ्या कोऑर्डिनेटमधून छोटा कोऑर्डिनेट वजा करा. आपण एक्झाम्पल पण बघणार आहोत. त्यानंतर आता पुढचा पॉईंट बघूया, तो आहे बिटवीननेस. आता बिटवीननेस कन्सेप्ट काय ते बघूया. आपण इथं 3 पॉईंट घेतलेत, पॉईंट P, Q अँड R. दीज पॉईंट्स आर डिस्टिंक्ट पॉईंट विच आर कोलिनियर. हे तिन्ही वेगवेगळे पॉईंट्स आहेत आणि ते कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे ते एकाच लाईनवर आहेत. तर आपण इथं 3 पॉसिबिलिटीज लिहू शकतो. जर तुम्ही पॉसिबिलिटीज बघितल्या तर मी डायग्राममध्ये तशा पॉसिबिलिटीज दाखवल्यात. पहिली पॉसिबिलिटी काय तर Q लाईज बिटवीन P अँड R. जो Q पॉईंट आहे तो P आणि Rच्या मध्ये आहे लाईनवर. त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी काय तर P पण असू शकतो Q आणि Rच्या मध्ये. आणि तिसरी पॉसिबिलिटी काय तर R हा असू शकतो P अँड Qच्या मध्ये. तर ह्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत ह्याच्यानुसार आपण बिटवीननेसचा कन्सेप्ट सांगू शकतो. म्हणजेच काय ते बघूया. म्हणजेच आपण इथं काय बघू शकतोय, पहिल्या केसमध्ये पॉईंट Q इज बिटवीन P अँड R. जर तसं असेल तर आपण काय लिहू शकतोय बघा, तर PQ मधील डिस्टन्स, PQ मधील डिस्टन्स प्लस QR मधील डिस्टन्स जर त्यांना आपण ॲड केलं, म्हणजेच आपण बघा PQ डिस्टन्स आणि QR डिस्टन्स हे जर ॲड केलं तर आपल्याला कुठलं डिस्टन्स मिळणार आहे तर PR डिस्टन्स मिळणार आहे. तेच इथं लिहिलं आहे आपण, PQ डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन QR इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन PR. जर असं असेल तर आपण काय म्हणू शकतो, दिस शो बिटवीननेस कन्सेप्ट. आणि तो लिहिताना आपण असं लिहितो P डॅश Q डॅश R. याचा तुम्हाला यूज करायचा आहे. थेरम लिहिताना बऱ्याचदा तुम्ही याचा यूज करू शकता.
जर तुम्हाला बिटवीननेस म्हणजे ह्याच्यावरून काय क्लिअर होतंय तर पी क्यू आर हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत म्हणजेच एका रेशो आहेत. दुसरी गोष्ट क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान. ह्या केसमध्ये आपण कसं लिहू शकतोय तर पी आर मधलं डिस्टन्स आणि पी क्यू मधलं डिस्टन्स यांची जर आपण ॲडिशन केली तर कुणामधलं डिस्टन्स मिळेल आपल्याला आर क्यू मधलं डिस्टन्स. मग इथं बिटवीननेस आपण कसं शो करू शकतो तर आर डॅश पी डॅश क्यू, आर डॅश पी डॅश क्यू. शेवटची जी पॉसिबिलिटीज होते त्यामध्ये डिस्टन्स बिटवीन पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन आर क्यू आपल्याला काय मिळवून देईल डिस्टन्स बिटवीन पी क्यू. म्हणजे इथं बिटवीननेस आपण कसं सांगणार आहे पी डॅश आर डॅश क्यू. ह्याच्यावरून काय क्लिअर होतंय तर आर पी क्यू कोलिनियर आहेत. पी हा आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. ह्याच्यावरून काय क्लिअर होतंय तर पी आर आणि क्यू हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत आणि आर हा पी आणि क्यूच्या मध्ये. तर बऱ्याचदा तुम्हाला डायग्राम दिली जाते त्याच्यावरून बिटवीननेस लिहा किंवा बिटवीननेस दिला जातो त्याच्यावरून डायग्राम काढा आणि व्हॅल्यू काय काढायला सांगतात. एकदम सोपा कन्सेप्ट आहे बिटवीननेसचा. तुम्हाला फक्त हे लिहिता आलं पाहिजे डायग्रामवरून. तर आपण काही एक्झाम्पल बघूया त्याच्यातून अजून काही गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला. क्वेश्चन काय बघा स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द अँसर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला त्यांनी काय सांगितलं एक फिगर स्केच करायचे आणि त्याच्यावरून क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. तर आपण फिगर कशावरून ड्रॉ करणार किंवा काय क्वेश्चन विचारलं ते बघूया. तर आपल्याला माहिती काय दिली आहे इफ ए डॅश बी डॅश सी हा जो भाग आहे ए डॅश बी डॅश सी त्याच्यावरून आपण काय करणार आहे फिगर स्केच करणार आहे. क्वेश्चन काय दिलं आहे तर ए सीची लेंथ दिली आहे बी सीची लेंथ दिली आहे आपल्याला ए बीची लेंथ फाइंड आउट करायची. तर सोपा भाग एकदम आहे. आपल्याला काय स्केच फिगर करायचे आहे तर ए डॅश बी डॅश सी. आता तुम्ही स्केच पेनचा यूज करू नका एक्झामला. मी स्केच पेननं दाखवलंय व्यवस्थित दिसावं म्हणून. तर आपण स्केच कसं काढलंय तर एक लाईन ड्रॉ केली आणि त्याच्यावर पॉईंट दाखवलेत. आपल्याला जसं बिटवीननेसचा कन्सेप्ट दिला ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी लाईज बिटवीन ए अँड सी. आता ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतोय तर ए डॅश बी डॅश सी म्हणजेच आपण काय लिहू शकतोय डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए सी. जे आपल्याला व्हॅल्यू दिलेत ए बीची फाइंड आउट करायची लेंथ डिस्टन्स म्हणजेच तुम्ही लेंथ पण लिहू शकता म्हणजेच लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए सी. ए बीची लेंथ फाइंड आउट करायची बी सीची लेंथ किती दिली आपल्याला 6.5 ए सी किती दिलंय 11 प्लस 6.5 तिकडे गेल्यानंतर काय होईल मायनस. म्हणजेच आपला आन्सर किती येईल तर 11 मधून 6.5 गेले तर 4.5 हे झालं आपलं आन्सर. एकदम सोपे क्वेश्चन आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे 2 पॉईंटमधलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं आणि बिटवीननेसचं एक एक्झाम्पल पण बघितलं. तर या व्हिडिओमध्ये हा भाग तुम्ही पुस्तकातला व्यवस्थित करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला 9वीच्या विद्यार्थ्यांनी ते मला कळवा. या चॅनलवर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येतील. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.